नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हिस्ट्रीमधलं एक इम्पॉर्टंट लेक्चर बघतोय. याच्यातून तुमची भरपूर रिव्हिजन होईल, कारण आपण हे जे लेक्चर आहे हे MCQ फॉर्मॅटमध्ये ठेवलेलं आहे. बरेच प्रश्न असे असतील की तुम्हाला वाटतील की सोपे प्रश्न आहेत, मात्र आपण रिव्हिजन करतोय, त्याच्यामुळे प्रश्नांची क्वालिटी ही अशीच राहिली पाहिजे, कारण आपल्याला आता नोट्स वाचण्याची गरज पडू नये म्हणून आपण रिव्हिजन करतोय. ओके. आणि असे बरेच प्रश्न असतील की जे तुमचे पहिल्यांदा ओव्हरलुक होतील, त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. हिस्ट्रीमधला बराचसा पार्ट या लेक्चरमधून कव्हर होईल. ओके. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाला स्वतंत्र समर असं कोणी म्हटलं आहे? तर ऑप्शन आहे बिपिन चंद्रपाल, सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर आणि महात्मा गांधीजी. तर आपण बघितले 1857चं ज्यावेळेस आपण लेक्चर बघितलं होतं, तिथं आपल्याला माहीत झालं होतं की स्वातंत्र्य समर असा उल्लेख विनायक दामोदर सावरकर यांनी केलाय. तर 1857च्या उठावाला स्वातंत्र्य समर असा उल्लेख ऑप्शन नंबर 3 विनायक दामोदर सावरकर यांनी केलाय. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा कोणती युवती क्रांतिकारी होती? तर खाली म्हणजे जे 4 ऑप्शन्स दिलेत, आणि 4 ऑप्शन्समध्ये पहिला ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, दुसरा ऑप्शन आहे प्रीतिलता वड्डेदार, तिसरा ऑप्शन आहे इंदिरा गांधी, चौथा ऑप्शन आहे राणी लक्ष्मीबाई. तर ह्याच्यापैकी क्रांतिकारक युवती कोण होती असं विचारलंय, तर याचा आन्सर आहे प्रीतिलता वड्डेदार. तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना अनोळखा वाटला असेल. अशा प्रकारचे सुद्धा बरेच प्रश्न तुम्हाला लेक्चरमध्ये दिसतील. पुढचा प्रश्न बघू आपण. चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. तर ही जी चौरी चौराची घटना झाली, तर या घटनेमुळे एक आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन स्थगित झालं या घटनेमुळे. तर ऑप्शन्स आहेत रॉलेट विरुद्ध सत्याग्रह, असहकार, छोडो भारत आणि सविनय कायदेभंग. तर चौरी चौरा जी घटना झाली याच्यामुळं असहकार चळवळ किंवा असहकार आंदोलन संपुष्टात आलं. ओके. या चौरी चौरा कांडमध्ये ऍक्च्युली एक पोलीस स्टेशनमध्ये एक हत्याकांड झालं होतं की पोलीस स्टेशनलाच लोकांनी आग लावून टाकली, याच्यामध्ये बरेच जण मेले. तर हे गांधीजींच्या नियमाच्या विरुद्धात आहे, त्याच्यामुळे गांधीजींनी हे आंदोलन पाठीमागं घेतलं. तर असहकार आंदोलन हे संपुष्टात आलं. पुढचा प्रश्न बघू. 1905ची फाळणी कोणी अंमलात आणली? म्हणजे त्या काळात आपला व्हाईसरॉय कोण होतं 1905 मध्ये? तर 1905ची जी फाळणी आहे ही लॉर्ड कर्झन याच्या काळात अंमलात आली. तर 1905ची फाळणी म्हणजे बंगालची फाळणी. ओके. आणि बंगालची फाळणी कॅन्सल कधी झाली? तर 1911 मध्ये. ओके. 1905 मध्ये फाळणी झाली होती, नंतर 1911 मध्ये कॅन्सल सुद्धा झाली. पुढचा प्रश्न बघू. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर या पदवीचा त्याग कोणी केला? तर जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं, तर या हत्याकांडानंतर एका व्यक्तीने त्यांना भेटलेली सर ही पदवी किंवा या सर या पदवीचा त्याग करून टाकला. तर खाली 4 ऑप्शन आहेत महात्मा गांधी, लाला लजपत राय, रवींद्रनाथ टागोर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचा आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी देण्यात आली होती, मात्र या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी त्यांची पदवीचा त्याग करून टाकला. ओके. पुढचा प्रश्न बघू. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? ओके. म्हणजे हे जे वाक्य आहे चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा मंत्र कोणी दिलाय किंवा कोणी म्हणलाय? तर ऑप्शन्स आहेत नरेंद्रनाथ सेन, दुसरा ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, मोतीलाल नेहरू का मौलाना आझाद. तर हा जो मंत्र आहे चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा दादाभाई नौरोजींनी दिलाय. तर दादाभाई नौरोजी हे याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघू. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण? तर खुदाई खिदमतगार याचे संस्थापक आहेत खान अब्दुल गफार खान. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा एक्झाम मध्ये बनू शकतो, त्यामुळे हा व्यवस्थित नोट डाऊन करा. पुढचा प्रश्न बघू आपण. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? आता ह्या प्रश्नाचा आन्सर करण्यासाठी जरा जास्तच डीप स्टडी पाहिजे. हे गांधीजींनी हे जे आंदोलन आहे किंवा हे जे सत्याग्रह आहे, हा धारासना म्हणजे कुठल्या गोष्टीशी रिलेटेड केला होता, हा किती दिवस चालला, अटक त्यांना कुठं झाली,
तर हा डीप स्टडी पाहिजे. त्यांच्या टीममध्ये बाकीचे कोण कोण जण होते आणि त्यांच्या अटकेनंतर मग सत्याग्रह कंटिन्यू कुणी केला, तर याचा आन्सर आहे सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व नंतर केलं किंवा या सत्याग्रहाचं नेतृत्व नंतर केलं गांधीजींच्या अटकेनंतर. ओके, पुढचा प्रश्न बघू. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश डॅश हे होते. आपल्याला माहिती हा बराच कॉमन प्रश्न एक्झाममध्ये खूप वेळा येऊन गेलेला आहे. तर वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात ही विनोबा भावेंनी केली, तर विनोबा भावे हे त्याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे हा. तर ऑप्शन्स आहेत लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लिंटन, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मेयो. तर याचा आन्सर आहे लॉर्ड मेयो. तर लॉर्ड मेयोला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. ओके, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करा त्याला. पुढचा प्रश्न बघू. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आलं? आता इंग्रजांनी असे बरेच कायदे केले होते की आपण जनरली सगळेच कायदे अन्यायकारक म्हणू शकतो. तर आता कुठला नेमका काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन्स आहेत पिट्स इंडिया, 1935चा ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट का रौलेट कायदा. तर रौलेट कायदा याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात येतं. ओके, महत्वाचा हा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये. पुढचा प्रश्न बघू. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर महत्वाची संघटना ही, आणि खाली 4 ऑप्शन्स आहेत. याच्यापैकी बऱ्याच व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी स्वतःची काही ना काही संघटना स्थापन केली आहे. मात्र आपल्याला आता अभिनव भारत ही कोणी स्थापन केली हे विचारले. तर पहिला ऑप्शन आहे बटुकेश्वर दत्त, दुसरा ऑप्शन आहे रासबिहारी बोस, तिसरा ऑप्शन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चौथा ऑप्शन आहे भगत सिंग. तर अभिनव भारत ही जी संघटना आहे ही विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केली. ओके, किंवा यांनी स्थापन केली. रासबिहारी बोस यांनी सुद्धा एक संघटना स्थापन केली आहे, त्याचं नाव होतं आझाद हिंद सेना. जर तुम्हाला माहिती असेल भगत सिंग यांनी कुठली संघटना स्थापन केली होती तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, म्हणजे आजच्या या लेक्चरमधला हाच प्रश्न आहे तुमच्यासाठी की भगत सिंग यांनी कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म केली. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतात तार आणि सुधारित टपाल सेवा कुणी सुरू केली? तर हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला जे आपले गव्हर्नर जनरल्स आहेत ह्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती पाहिजे. तर ऑप्शन्स आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड रिपिन आणि लॉर्ड मेयो. तर भारतात तार आणि सुधारित टपाल सेवा ह्याची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांनी केली आहे. महत्वाचा प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो. पुढचा प्रश्न बघू. 1857च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? तर आता खाली ऑप्शन्स दिलेत, या ऑप्शन्स पैकीच तुम्हाला सांगायचं आहे की वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत. ओके, असं नाही करायचं की एखादा पर्टिक्युलर पर्सन तुम्हाला माहिती असेल तो 100 वर्षाचा आहे, 150 वर्षाचा आहे आणि ते मग म्हणाल की सर ऑप्शन चुकीचे आहेत, हा क्वेश्चन चुकीचा आहे. असं नसतं. जे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकीच तुम्हाला सिलेक्टिव्ह आन्सर द्यायचे आहे. ओके, तर 1857च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? तर पहिला ऑप्शन आहे तात्या टोपे, दुसरा ऑप्शन आहे राणा कुंवरसिंग किंवा कुंवरसिंग राणा आणि तिसरा ऑप्शन आहे नानासाहेब पेशवे. तर यापैकी सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे कुंवरसिंग राणा. ओके, आपण 1857च्या उठावाबद्दल संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघितली त्यांच्याबद्दल. तर ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितले नाहीये त्यांनी आणखीन एकदा ते लेक्चर बघा, एक्झाममध्ये बरेच प्रश्न त्यातून येतील. ओके, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर तुम्हाला योग्य जोडी ओळखायची याच्यामध्ये. तर पहिला ऑप्शन आहे चंपारण्य सत्याग्रह आणि त्याचं जी जोडी आहे म्हणजे हा सत्याग्रह कोणी केला तर गोपाळकृष्ण गोखले असा पहिला ऑप्शन सांगतोय. दुसरा ऑप्शन आहे बडोदा सत्याग्रह आणि त्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलंय का. तिसरा ऑप्शन आहे असहकार चळवळ आणि त्याचं आंदोलनाचं नेतृत्व हे लोकमान्य टिळक, ही जोडी बरोबर आहे का. आणि चौथा आहे रामकृष्ण मिशन आणि त्याची जोडी दिली आहे दयानंद सरस्वती. तर यापैकी आपल्याला योग्य ओळखायची आहे. तर योग्य इथं एकच जोडी आहे आणि ती म्हणजे बडोदा सत्याग्रह आणि त्याचं नेतृत्व केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. ओके, आपल्याला माहिती आहे असहकार चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलं होतं, चंपारण्याचं सुद्धा त्यांनीच केलं होतं. आता तुम्हाला आजचा आणखीन एक प्रश्न आहे की रामकृष्ण मिशन ह्याचं नेतृत्व कोणी केले किंवा रामकृष्ण मिशन ह्याची स्थापना कोणी केली आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? तर लॉर्ड कर्झन
हा खाली 4 रिझन्स दिलेत, त्याच्यापैकी आपल्याला एक रिझन ओळखायचं आहे की ते रिझन त्याला बदनाम करतोय. तर पहिला ऑप्शन आहे त्याने विद्यापीठांची स्वायत्तता कमी केली. तर हे त्याने बिलकुल तसं केलं नव्हतं. दुसरा ऑप्शन आहे त्याने फोडा व जिंका या नीतीचा वापर केला. हे पण त्यांनी केलं नव्हतं. तिसरा ऑप्शन आहे त्याने बंगालची फाळणी केली. तर हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि हेच कारण त्यांना बदनाम करणारं ठरलं. ओके, तर इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघू. 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर हा फार कॉमन प्रश्न आहे, आत्ताच्या PSI मध्ये सुद्धा आला होता. तर याचा आन्सर सगळ्यांनाच माहिती आहे, लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न बघू. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे खालीलपैकी कोणती पद्धत बंद झाली किंवा कोणती पद्धती बंद झाली? तर हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला फक्त एकच माहिती असतं की समाज सुधारक म्हणलं की ते बरेच कामं करतात. म्हणजे स्त्री शिक्षण करणं, त्यानंतर सतीबंदी कायदा करणं, त्यानंतर बालहत्याबंदी, असे बरेच तेच सगळे कामं करतात. मात्र आता इथं आपल्याला पर्टिक्युलर माहिती पाहिजे की ईश्वरचंद्र विद्यासागर हे खालीलपैकी कुठल्या प्रथाबंदीशी रिलेटेड आहेत. तर त्यांनी केश वपन प्रथा बंद केली आहे. ओके, बाकी सती, त्यानंतर बालहत्या आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धती याच्याशी त्यांचा काही सुद्धा संबंध नाहीये. तर केश व्यपन हे त्यांनी बंद केलेले, ही पद्धती त्यांनी बंद केली आहे. तर आपण बऱ्यापैकी चांगले प्रश्न कव्हर केले तिथं. हिस्ट्रीचा बराचसा पार्ट तुमचा कव्हर झाला असेल आणि आपण आणखीन याच्यापैकी डिफिकल्टी लेवलचे पार्ट सुद्धा आपण काही दिवसांमध्ये अपलोड करू. ओके, म्हणजे तुमच्या एक्झामपर्यंत आणखीन एखादा हिस्ट्रीवरती एक 20-25 क्वेश्चनचा असाच एक लेक्चर बनाल. आणि आपण बरेच लेक्चर्स कव्हर केलेत. लाईक आपण बायोलॉजीमध्ये सुद्धा आपण बरेच डीपमध्ये गेलेलो आहे. नागरिकशास्त्रावरती आपण बोला, म्हणजे आपल्या राज्यशास्त्रावरती आपण केलेले आहेत लेक्चर. एकूण 95 पेक्षा जास्त लेक्चर्स आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. ज्यांनी कोणी ते बघितलेले नसतील तर व्यवस्थित पहिल्यांदा बघा. प्रत्येक लेक्चरमधून एक प्रश्न जरी कन्सिडर केला तरी 95 प्रश्न डायरेक्टली येऊ शकतात. ओके, आणि तुमचा जास्त वेळ पण जाणार नाहीये. व्यवस्थित एक दिवसामध्ये रिव्हिजन केल्यासारखं तुम्ही ओव्हरलुक करू शकता सगळे लेक्चर्स. आणि एक्झामच्या पूर्वी हे करा, कारण आपल्याला हा लास्ट चान्स आहे. हेच गृहीत धरून एक्झाम द्या, मगच आपले चान्सेस आहेत क्रॅक होण्याचे. ओके, आणि ज्यांनी कोणी MPSCच्या एक्झामचं प्रीचं टाईम मॅनेजमेंट बघितलेलं नाही आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की ते टाईम मॅनेजमेंटचं बघा व्यवस्थित लेक्चर. त्याच्यामध्ये व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट दिलेलं आहे, एक्झाममध्ये तुम्ही काय करायचं आहे, कसं करायचं सांगितलेलं आहे. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.